अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात चिखलदरा तालुक्यात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे। या भागातील काही 5 गावात ट्रॅक्टरने पाणी पुरवले जाते। अनेक गावात पाणी टंचाई ट्रॅक्टरने पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली असून अद्यापही पाणी पुरवठा न केल्याने आदिवासींची पाण्यासाठीची भटकंती होत आहे। दिवसभराचं काम कसं चालतं? पाणी मिळालं? आम्हाला रोज संध्याकाळी सकाळी पाणीसाठी यायला लागते इथं। नळाचं पाणी असते ते आम्ही पित नाही, ते पण ते तिकडचं तयाचं पाणी असते ना, म्हणून आम्ही ते पाणी पित नाही। ते म्हणजे तयाचं पाणी आहे कारण ते पाणी म्हणजे काय खूप हे असते, असं गाठासारखंच पाणी असते। आम्हाला आंघोळ करायला हेच पाणी न्यायला लागते। नाही तर तुम्ही लग्न करून इथं आल्यात तेव्हापासून अशी इथे भासते? हो अशीच आहे, अशीच हो। दरवर्षी 3 वर्ष तरी मी लग्नाले। प्रशासनाकडून काही उपाययोजना करण्यात येत नाही? नाही, फक्त हे टँकर जेव्हा काय म्हणजे बरसात मध्ये नाही येते, पाऊस पडते तेव्हा नाही येते टँकर। आता म्हणजे टँकर चालू झाले ना, नाही तर खळू खळून यायला लागते पाणी इथून। इथे सगळे लोक एकत्रित येतात, इथे गर्दी नाही होत? गर्दी मग नंबरवारी लावतो ना, नंबरवारी लावतो। इथून पाणी 1 किलोमीटर पर्यंत नेणं आणणं कशी कसरत आहे? म्हणजे काय डोक्यावरच नेतो ना मी। दुसरं काहीच नाही पाहिजे आम्हाला, म्हणजे नळाचं पाणी पिण्यासाठी म्हणजे हे सुविधा करून दे तुम्ही फक्त, आता बस। यापैकी आकी, खडीमल, मोथा, तारुबांदा, लवादा गावात ट्रॅक्टरने अपूर्ण पाणी पुरवठा केला जात आहे। मेळघाटात जलजीवन मिशन, घर घर पाणी योजना, कुचकामी 14 तालुक्यात 395 हातपंप, 4 हातपंपांची दुरुस्ती, 14 हातपंपांची पातळी खालवल्याने संपूर्ण पाण्याचे स्रोत निकामी झाले आहे। तर डोक्यावर पाण्याची हंडी घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलेची होत आहे पायपीट। दहा 12 वर्ष झाले आमच्या हिरे आटते, तर आम्हाला पाणीच नाही राहते। टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो, नाही तर आमच्या गावात निरा पाणीचंच टेन्शन आहे आम्हाला। काय टँकर कुठे येतो? आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं, नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते, त्याच्यात जंतू राहतात, पोट दुखते, हातपाय दुखतात, हे अशी बिमारी येते। साधारणतः तुम्ही इथे विहीर ही तुमच्या गावात 1 मीटर कान जरा लांबच आहे। काय सकाळपासून लहान पोरं देखील तुमच्या इथे? सगळे लेकरं बाळ घेऊन येतो आम्ही पाण्याला, कधी पाणी सरला नंतर। आता हे टँकरचं पाणी आहे तर आम्हाला जरा टेन्शन जराची दूर झाली। दिवसभर पाण्यासाठी दिवसभर पाणीच भरतो आम्ही। मजुरी काहीच नाही आम्हाला, कायची मजुरी? पाणी सुधरू नाही देऊन राहिलं, कशी मजुरी आणू आम्ही? संसार चालवायचा कसा सांगा ना आता।